चला तर मंडळी, सांबार बनवायचं म्हटलं की डाळी शिजवा, त्या घोटा आणि नंतर सांबार करा. चला आजपासून ही झंझटच नको. आज मी तुम्हाला असा एक सिक्रेट मसाला सांगणार आहे, जो तुम्ही फ्रिजमध्ये आरामात 15 दिवस साठवू शकता आणि अगदी 10 मिनिटात सांबार बनवू शकता. यासाठी 2 चमचे तेलावर जिरे, मोहरी, काळी मिरी छान भाजून घ्यायची. त्याचबरोबर मला काळ्या बेडगी मिरच्या भेटल्या होत्या, त्याही मी वापरल्यात. नसतील तर लाल सुक्या मिरच्या वापरा. त्याचबरोबर 4 चमचे उडीद डाळ, 3 चमचे हरभरा डाळ, तीही खमंग भाजून घ्यायची. यामध्येच आता ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. खमंग असं हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं. मिक्सर जारमध्ये हे सगळं साहित्य घालायचं. सुरुवातीला पाणी न घालता छान बारीक अशी याची पूड तयार करून घ्यायची. ही पूड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आरामात 15 दिवस साठवू शकता. आता यामध्ये सांबार मसाला आणि लाल तिखट घालायचं. ज्यावेळेला तुम्हाला सांबार बनवायचे त्यावेळेला या मिश्रणामध्ये सांबार मसाला, लाल बेडगी मिरच्या चवीप्रमाणे घाला. गरजेप्रमाणे पाणी घालून स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता तडका बनवायला कढईमध्ये तेल गरम करून जिरी, मोहरी, हिंगाची खमंग फोडणी करायची. कढीपत्ता, कांदा, टोमॅटो घालायचा. छानपैकी परतवून घ्यायचा. गरजेप्रमाणे सांबार मसाला आणि लाल तिखट परत एकदा घालून घ्यायचं. छान परतवून घ्यायचं. आता यामध्ये भोपळा आणि शेवगा घालायचा. हा देखील खूप छान परतला गेला पाहिजे. यामध्ये घालायची कोथिंबीर, गरजेप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर परत मिश्रण परतवून घ्यायचं. गरम पाणी घालून या मिश्रणाला छान खळखळीत उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायची ही केलेली पेस्ट. आता ही केलेली पेस्ट, भोपळा आणि शेवगा एकत्र शिजवून घ्या. 6 ते 7 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी छानपैकी शिजल्या जातात. गरजेप्रमाणे यामध्ये तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला सांबार किती घट्ट आणि किती पातळ हवे. चवी बॅलन्स करायला चिमूटभर साखर आणि थोडंसं मी मीठही घालून घेतले. शेवगा शिजला की समजून जा सगळ्या गोष्टी छान शिजल्या गेल्या, कारण ह्या भाजलेलं सगळं साहित्य अगदी 5 ते 6 मिनिटात शिजलं जातं. गरमागरम सांबार मऊ लुसलुशीत इडली बरोबर सर्व्ह करून घेतले. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक